मिठी. एक दिवस सकाळी सकाळीच नैना धावत धावत आली आणि खोलीत असलेल्या अभिजितला जाऊन बिलगली. तिच्या घट्ट मिठीने तो एकदमच गांगरला. अगं काय वेडेपणा आहे हा. दारही नीट लावलेले नाहीये. काय हो तुम्ही नेहमी असाच पचका करता बाई. कशाचंच कौतुक नाही तुम्हाला. ती पटकन विलग झाली व लगेच जायला निघाली. अगं आलीस काय, बिलगलीस काय आणि लगेच चाललीस काय. सांग ना काय झालं. असू दे कशाला उगीचच. ती लहान मुलांप्रमाणे रुसली. बरं मग दार लाव तेस तू का मी लाव. तो मिश्किलपणे म्हणाला. काही नको जा. तुम्हाला रोमॅन्टिक होताच येत नाही. त्याने पटकन दार लावलं व तिला जवळ घेतलं. त्याला कळलं आता ही नाराज झाली तर 8 दिवस रुसवा काढेल. हो ना गं, तुझं दुर्दैव. नवरा रोमॅन्टिक नाही. पण नैना शिकव ना मला रोमॅन्टिक कसं व्हायचं ते. ते काही शिकवता येत नाही असं. मधून असायला हवं. लग्न झाल्यापासून पाहते सगळं कसं मर्यादेत अन शिस्तीत असतं तुमचं सगळं. बाप रे, बायकोला बरंच खोलापर्यंत लागलंय काहीतरी. त्याने चेहरा ओजळीत घेतला. टपोऱ्या डोळ्यातून 2 अश्रू पण टपकले. कपाळावर चुंबन करून त्याने तिला खूप प्रेमाने आलिंगन दिलं. अगं माझी भोळी बायको, सांग ना काय होतं. कशामुळे आली होतीस जवळ पटकन व राग का येतोय. झालं आता ते सोडा. थँक्यू. नेहमी शिस्तीत नका राहत जाऊ बाई. मला ते फेब्रुवारी जाऊच द्या कशाला. काय काय. त्याच्या या शेट्टेच्या स्वरांनी त्याने पुन्हा त्याला मिठीत मारली व त्यांच्या छातीवर नाक रगडलं. त्याला हे सगळं खूप छान वाटत होतं. तो ऑफिसला जाण्यासाठी तयार होत होता. ती आता पोळ्या करत होती. अचानक ती आल्याने तो गोंधळला होता. आईवडिलांसमोर खूपच मर्यादेत राहायचा तो. असा अल्लडपणा आवडायचा नाही. नैना, अगं नाश्ता देत होतीस ना. आणि गॅसवर दूध उकळतंय ग. बाहेरून सासूबाईंची ललकारी हाक सूचना ऐकू आली तसा तिने कपाळावर हात मारला. अरे देवा, बघा हे असं होतं. फणफणतच त्याला दूर लोटून दार उघडून ती बाहेर आली. डायनिंग टेबलजवळ बसलेल्या सासूबाईंकडे पाहून अवघडल्यासारखं वाटलं. ती लाजत होती. तोही तयार होऊन डब्बा घ्यायला आत आला. ते मनात डोळं गोड उकळ्या फुटत होत्या. शूज घालताना सहज बातम्या बघितल्या तर प्रेमीजनांचा आठवडा सुरू झाला आहे आणि सर्वत्र सगळे प्रेमवीर आज हग डे अर्थात मिठी किंवा आलिंगन दिवस साजरा करत आहेत. फोन उघडला तर सगळ्यांचे स्टेटस अन पिक बघून नितीशची ट्यूब पेटली. म्हणूनच परवा तिने गुलाब दिला होता. काल सगळ्या लग्न ठरलेल्यांच्या आठवणी सांगत होती. साखरपुडा अन प्रपोज. अरे यार, आपणच अडाणी राहिलो यात. तो निघाला पण घराबाहेर जाऊन आवाज दिला. नैना, टेबलवर रुमाल राहिलाय, देतेस का. सासूबाई गालातच हसल्या. जा, बोलवतोय तो. तिला पुन्हा अवघडल्यासारखं वाटलं. त्याने ग्राउंडच्या ऐवजी लिफ्टमध्ये 6 नंबर दाबला. ती आत गेली. लिफ्ट सुरू होताच तो म्हणाला,
हॅपी हग डे डार्लिंग अन मिठी मारली. सॉरी ग, आयुष्यातला असा 1 फेब्रुवारी आहे ना. बाय अन लाजून तिने त्याला घट्ट मिठी मारली. तिने लिफ्ट थांबवली व आलेल्या मजल्यावर उतरून गेली. मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.